नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र म्हणजे राखट देशा, कणखर देशा आणि दगडांच्या देशा. आणि महाराष्ट्र म्हणजे उत्सव, संस्कृती आणि परंपरा आणि मराठी भाषा. खरंच मराठी भाषा टिकून ठेवण्यासाठी आपण नक्की काय करतो हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आज अशाच एका मराठी शाळेला मी भेट दिली. पुलाची शिरोली येथील राष्ट्रसेवा प्रशाला या मराठी शाळेला मी आज भेट दिली. या शाळेत तुम्हाला स्विमिंग पूल नसतील, या शाळेत तुम्हाला मोठ्या एसी रूम्स किंवा सुसज्ज रूम्स नसतील, पण तिथं असेल खरंखुरं शिक्षण आणि विद्यार्थी घडवायची अशी प्रत्येक शिक्षकाची आस. त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का, इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. मी मुख्याध्यापक राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली पुलाची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. त्याचबरोबर राष्ट्रसेवा शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पुलाची संस्थापक, संचालक आणि सेक्रेटरी म्हणून काम करतोय. जवळजवळ 33 ते 34 वर्ष ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे शैक्षणिक काम करत असताना अनेक प्रकारचे असे शालेय उपक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रम आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही राबवलेले आहेत. यामध्ये उपक्रम राबवत असताना जे काही सामाजिक उपक्रम आम्ही राबवले, मुळातच शाळा हीच आमची एक सामाजिक उपक्रम होता. गावामध्येच आमच्या मुलींच्या शिक्षणाची, स्वतंत्र शिक्षणाची सोय नव्हती म्हणून आम्ही गर्ल्स हायस्कूल चालू केलं होतं. परंतु काही शासकीय धोरणामुळे आम्हाला स्वतंत्र असं मुलींची शाळा आम्हाला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला को एज्युकेशनच्या माध्यमातून आम्हाला ही शाळा 2000ला मान्यता मिळाली आणि त्या मुला-मुलींचं शिक्षण चालू झालं. एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक कार्य माझ्या संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं आणि महत्त्वाचं म्हणजे इथं असणारे जे काही कार्यरत असणारे सगळे जे शिक्षक आहेत, आजी माझे शिक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून हे काम करत असताना आज शाळेमध्ये 600 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं जातंय. इथं या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा संस्काराने, त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्याकडे असणारी जी गुणवत्ता आहे, अशा ह्या गुणवत्तेने आणि संस्काराने सुसंपन्न होऊन बाहेर पडणारा विद्यार्थी जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करत असतो, त्यावेळी निश्चितच आमच्या शाळेचं पण नाव होत असतं आणि त्यावेळी आम्हाला खूपच त्याचा अभिमान वाटत असतो. अनेक विद्यार्थी शाळेच्या माध्यमातून बाहेर पडल्यानंतर, शाळेतून शिकून बाहेर पडल्यानंतर कोणी क्लास टू ऑफिसर झाले आहेत, काही PSI झाले आहेत, काही मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी म्हणून काम करत आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत. सांगायला पण अभिमान वाटतोय की जे विद्यार्थी अगदी म्हणजे कसेबसे पास व्हायचे असे विद्यार्थी सुद्धा स्वतःच्या पायावरती उभे राहून चांगले व्यावसायिक झालेले आहेत आणि उत्तम प्रकारे आपले ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत आणि अगदी स्वाभिमानानं, ताठमानेने जीवन त्यांना आता जगता येत आहेत. हेच आमच्या ह्या शाळेच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना जे काही दिलं आम्ही, जे काही संस्कार दिले, जे काही ज्ञान दिलं, याची आम्हाला ही पोचपावती म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. त्यानंतर शाळेमध्ये आम्ही जे काही उपक्रम राबवलेले आहेत, त्यातील अनेक उपक्रम आहेत. अशा उपक्रमांची जर का शृंखला म्हटली तर खूप मोठी शृंखला आहे, ती साखळी आहे. त्यातील एक उपक्रम आवर्जून आम्ही सांगतो. तो म्हणजे कोणता? तर आज आपल्या शिरोली गावातील आमचा जो काही गावचा जो तलाव आहे, हा जो तलाव आहे, या तलावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा प्राचीन तलाव हे आमच्या गावाचं वैभव होतं आणि ह्या तलावातील पाणी आम्ही लहानपणापासून, माझा जन्मच ह्या गावामध्ये झाला आणि तेव्हापासून अगदी खरोखर सांगतो, ह्या तलावामध्ये आम्ही पाणी पिण्यासाठी वापरत होतो. याच तलावामध्ये या ठिकाणी तसं सेपरेशन केलं होतं. जनावरं धुण्यासाठी वेगळा भाग होता, त्याच्यानंतर पिण्यासाठी पाणी वेगळा भाग होता आणि त्यामुळं हा जो तलाव आहे, तो स्वच्छ असा तलाव होता. शुद्ध पाणी मिळायचं आणि हे पाणी पिल्यानंतर कधी लोक आजारी पडलेत किंवा काही कुठे साथ वगैरे आजाराचे एखादी आले, असे काही प्रकार घडायचे नाही. मन असणारा हा तलाव खरोखरच हा एक आमच्यासाठी गौरव आहे, अभिमान आहे. ही आमची अस्मिता आहे. परंतु आज जर बघितलं तर ह्या तलावाचं जे काही चित्र जर आपण बघितला तर लक्षात येईल की हा तलाव जो आहे, त्या तलावातील पाणी आम्हाला दिसत नाही. त्या ठिकाणी आज पाण्यामध्ये तिथं आपल्याला जलपर्णी वगैरे उगून आलेलं पाहायला मिळते आणि असा हा आमचा जो तलाव आहे, तो आज तलाव जो कोणीही काळी आमचं गतवैभव होतं,
ते वैभव आता कुठेतरी असताना निघालेलं आहे की काय असं वाटायला लागलंय. म्हणूनच आम्ही आमच्या शाळेतील विज्ञान शिक्षिका ज्यांना पर्यावरणाची खूपच आवड आहे आणि खरोखर ज्यांनी कागल नगर परिषदेमध्ये सुद्धा त्या पर्यावरण वनमित्र म्हणून काम करत असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला की हे तलाव बघितला त्यांनी आणि मग त्यांना असं वाटलं की हे तलाव जे काय आहे, त्या तलावाचं जे पाण्याचं आहे, पाण्याचं संवर्धन करणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच हे कसं पाणी आपल्याला तलाव वाचवता येईल यासाठी प्रयत्न चालू केलेत आम्ही. मॅडम म्हणले असं-असं आपल्याला करता येईल का? ठीक आहे म्हणलं. मग मुख्याध्यापक म्हणून माझ्या संस्थेच्या माध्यमातून मॅडमने पूर्ण सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आणि त्यांना म्हटलं जे काय लागेल ते सहकार्य मी तुम्हाला मॅडम करायला तयार आहे. ग्रामपंचायतीनं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि विविध जे काही एन-जी-ओज आहेत, वेगवेगळ्या काही संस्था आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी टेस्टिंग असेल, त्याच्यानंतर बाकीचे जे काही अहवाल बाकीचे असतील ते पाण्याचे म्हणा, ते आम्ही घेतलेत. त्याचबरोबर सरकारी दवाखाना आमच्या गावामध्ये आहे, पी-एच-सी आहे. त्यांची सुद्धा आम्हाला मदत झाली. ग्रामपंचायत सुद्धा मदत केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही पाणी जे काही आमचं गाव तलाव जो आहे त्यातलं पाण्याची आम्ही टेस्ट घेतली. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषके आणि केमिकल्स त्याच्यामध्ये मिसळतात याची पण आम्हाला माहिती आम्हाला घेता आली आणि एक चांगल्या पद्धतीने एक अहवाल आम्ही हा जो तयार केला आहे, खरोखरच हा मला वाटतं जवळ-जवळ 200 पानांचा अहवाल असेल आणि या अहवालामध्ये सगळं इत्थंभूत आहे सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. हा तलाव म्हणजे कसा होता पूर्वी, त्याच्यानंतर त्याचं जे काही आजची जी स्थिती आहे तिथपर्यंत अगदी सगळी माहिती त्या अहवालामध्ये आम्ही दिलेली आहे. कोणकोणते घटक त्या पाण्यामध्ये मिसळत आहेत ते पण दिलेले आहेत. या तलावामध्ये मिसळणारे जे काही इनलेट आहेत, कुठनं पाणी सांडपाणी ॲक्च्युअली मिसळतं, त्याचा पण उल्लेख आम्ही केलेला आहे. त्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यावरती जे काही पर्याय आहेत, त्या पर्यायी व्यवस्था आपल्याला काय असेल त्यासाठी, याबद्दल पण उहापोह ते पूर्णपणे त्या अहवालामध्ये झालेला आहे. आणि यासाठी काही जे काही ह्याच्यामध्ये जलसंवर्धनाच्या बाबतीत काही एन-जी-ओज काही काम करत आहेत. त्यांच्या मदतीनं, ग्रामपंचायतच्या मदतीनं, जिल्हा परिषद असेल, शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, यांच्या माध्यमातून या तलाव संवर्धनाचं काम आपल्याला हे निश्चितच करता येईल असं वाटतं. त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इथं त्या पाणी टेस्टिंग असेल, त्यामध्ये विद्यार्थ्यांची पण आम्ही मदत घेतली. विद्यार्थ्यांना पण त्याच्यामध्ये सहभागी होता आलं. त्यांना पण त्यातल्या काही माहिती कळालेल्या आहे. जेणेकरून उद्या भविष्यामध्ये जबाबदार नागरिक आमचा विद्यार्थी होणार आहे. यदाकदाचित त्यांच्या मार्फत सुद्धा अशा मनामध्ये जर का स्फुलिंग पेटले, की काय नाही माझ्या गावचा हा तलाव आहे. तो तलाव संवर्धन व्हायला पाहिजे. असं त्याला वाटायला लागेल आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा कदाचित भविष्यामध्ये आणखी काही वर्षानंतर आपण समजूया होऊन जाईल आणि हे खरोखरचे ही जी काही आपली ग्लोरी आहे, जे काही वैभव आहे, गतकालीन वैभव आपल्याला पुनर्जीवित करायचं असेल, तर सर्वांच्या सहकार्यातून हे आपण करू शकतो, अशी मला याची खात्री आहे. हॅलो, नमस्ते. मी सौ जयश्री विजय गंगाधरे, राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली पुलाची इथं सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते. आज 1 मे निमित्त सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या माझ्याकडून आणि माझ्या प्रशालेकडून खूप खूप शुभेच्छा. मराठी वाचन संस्कृती वाढवली पाहिजे असं वाटतं, की लहानपणापासून अगदी साधं वर्तमानपत्र जरी मराठीचं आपण वाचायची मुलांना सवय लावली, छोट्या-छोट्या कथा वाचायच्या सवय लावल्या, तरीसुद्धा ही मराठी भाषा आहे ती जिवंत राहील. आणि मला असं वाटतंय, की निदान मुलांचं प्राथमिक शिक्षण जे आहे, ते आपल्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे, की ती जी समज आहे किंवा समजण्याची जी ताकद आहे, ती आपल्या मातृभाषेतून व्यवस्थित मुलांना कळते. त्यामुळं अगदी परकीय भाषांचा वापर लहानपणापासून न करता मराठी म्हणजे अगदी लहानपणापासून मूल जन्मल्यापासून जी भाषा बोलते, जी आपली मातृभाषा, म्हणून आपण ती मराठी जगवली पाहिजे असं वाटतं. आता जे सण उत्सव आहेत, सण उत्सव परंपरा ज्या आहेत आपल्या मराठी परंपरा, त्या आपण जागृत ठेवल्या पाहिजेत.
त्या सण उत्सवातून खूप साऱ्या गोष्टी किंवा आपली मराठी आपण जप जपू शकतो असं वाटते मला. अगदी बँका असतील किंवा शासकीय कार्यालये असतील, तिथं सुद्धा मराठीचा वापर झाला पाहिजे. आता शासनानं ही जबाबदारी घेतलेलीच आहे. पण शासनाबरोबर आपलंही कर्तव्य आहे, की आपली मातृभाषा जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी फक्त बोलण्यासाठी तिचा वापर नाही, तर आपल्या दैनंदिन कृतीमध्ये सुद्धा तिचा वापर झाला पाहिजे, असं मला वाटते. आणि ती सवय आपण लहानपणापासून मुलांना लावली पाहिजे, असं मला वाटते. कारण असं म्हटलं जातं, की जसं एक डॉक्टर चुकला, तर एखादा पेशंट दगावेल. एखादा इंजिनिअर चुकला, तर जास्तीत जास्त एखादी इमारत कोसळेल. पण एक शिक्षक जर आपल्या वर्तनातून व्यवस्थित पिढी नाही घडवली, तर अख्खा समाज कोसळू शकतो. त्यामुळं शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपलं शिक्षकाचं वर्तन जे काही आहे, त्याचं बोलणं, वागणं याचे प्रत्येक निरीक्षण समोरचा विद्यार्थी करत असतो. ते मातीचे गोळे आपल्या निरीक्षणातून किंवा ते घडत असतात. त्यामुळं खूप मोठी जबाबदारी आहे शिक्षकांवर आणि आता वेगवेगळे प्रश्न आहेत. जसं बेरोजगारी आहे, शिक्षण आहे, पर्यावरण आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला पुढं जायचं असेल, तर त्या पद्धतीनं मुलांवरती संस्कार होणं गरजेचं आहे. आणि हे संस्कार होण्यासाठी शिक्षक हा खूप मोठा महत्त्वाचा असा घटक आहे. कारण का, ज्या पद्धतीनं तो मुलांना तयार करत असतो, त्या पद्धतीनं पुढचा समाज घडत असतो. त्यामुळं समाज घडवण्यासाठी शिक्षकच एक समाज बदलवू शकतो किंवा समाज बदलाचं सगळ्यात मोठं परिणामकारक घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे शिक्षक आहे असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यात जास्त जबाबदारी ही शिक्षकाची आहे समाजामध्ये. आदरणीय सुहास वायगणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अ, गेली 10-15 वर्ष मुलांच्या मधून अनेक पर्यावरणपूरक उपक्रम आमच्या शाळेत घेतले जातात. हे का घ्यायचे? तर लहानपणापासून त्यांना ही जाणीव जागृती झाली पाहिजे, की हे आपलं आहे, हे घटक सजीव, निर्जीव हे किती महत्त्वाचे आहेत. अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सगळे प्राणी किंवा पर्यावरणीय घटक किती महत्त्वाचे आहेत. त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि ते का वाचवलं पाहिजे याची जाणीव मुलांना तयार व्हावी किंवा कचरा आहे, त्या कचऱ्याचं प्रदूषण जे आहे, या प्रदूषणाचे परिणाम आपल्यावर कसे होतील? दूरगामी परिणाम काय होतील? आणि म्हणून त्या छोट्या-छोट्या कृतीतून ह्या सवयी मुलांना लहानपणापासून लागाव्यात, म्हणून आम्ही वेगवेगळे कृती कार्यक्रम शाळेमध्ये घेत असतो. जसं की आता प्लास्टिकचा कचरा आहे, प्लास्टिकमुळं खूप गोष्टी होत असतात. तर शाळेमध्ये आम्ही इको ब्रिक बनवतो. त्या इको ब्रिकपासून झाडांना कट्टे बनवले आहेत. त्याचबरोबर आता विषमुक्त भाजीपाला शाळेमध्ये पिकवला जातो, की ज्यामुळं शालेय पोषण आहारामध्ये त्याचा वापर केला जातो आणि तशा पद्धतीचा भाजीपाला मुलांना आपल्या घरी आणि शेतामध्ये लावण्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देत असतो. त्याचबरोबर मुलांनी तो स्वतः ते टेरेस गार्डन शाळेमध्ये बनवलेलं आहे. त्याचबरोबर वर्मी कंपोस्टिंगचा प्रोजेक्ट आहे आमच्या शाळेमध्ये. ते कंपोस्टिंग मुलं स्वतः करतात. त्यासाठी लागणारा जो पालापाचोळा आहे, घनकचरा तो आजूबाजूचा गोळा करून त्याच्यामध्ये गांडूळ सोडले जातात. नंतर त्या गांडूळ खताचं पोषण मूल्य सुद्धा आम्ही तपासलेलं आहे. तर ते गांडूळ खत वापरून जो भाजीपाला पिकवला जातो, तर त्यामुळं आता जे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा आपण विषारी जे भाज्या खातो त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि हे वापरल्यामुळं जमिनीचा फायदा काय होतो आणि आपला सुद्धा शरीराला आपल्या काय फायदा होतो, हे मुलांना सांगितलं जातं, की हे पाहून आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरामध्ये सुद्धा छोटे गांडूळ खताचे प्लांट केलेले आहेत.
ते पाहून खूप बरं वाटतं. त्याचबरोबर पक्ष्यांचे अधिवास आता झाडे तोडल्यामुळं नष्ट होत आहेत. पक्षी जसं आपण म्हणतो की निसर्ग वाचनाची पहिली पायरी म्हणजे पक्षी निरीक्षण. तर आम्ही दरवर्षी इथं शाळेजवळ असणाऱ्या तलावाजवळ सुहास वायगणकर सरांसोबत पक्षी निरीक्षण घेत असतो. मग ह्या पक्ष्यांचा अधिवास टिकून राहावा यासाठी प्रशालेमध्ये आम्ही अ, पक्ष्यांसाठी घरे लावलेली आहेत. ही घरे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणलेली आहेत आणि दरवर्षी या घरांमध्ये पक्ष्यांनी अधिवास केलेला आहे. त्यामुळं मुलं अगदी म्हणजे ज्याला म्हणतो आपण संवेदनशीलता, ही संवेदनशीलता मुलं स्वतः पाहतात आणि कशा प्रकारे ते पक्षी पिलांना भरवतात आणि कशा पद्धतीने ते पक्षी नंतर उडून जातात, हे सगळं निरीक्षण सुद्धा मुलांना करता येतं. त्याचबरोबर जसं विज्ञानमध्ये आपण जीवनचक्र शिकवत असतो, फुलपाखरांचे जीवनचक्र. तर ते जीवनचक्र मुलांना स्वतः बघता यावं म्हणून आम्ही प्रशालेच्या आवारामध्ये अ, त्या फुलपाखरांना आकर्षित करणारी वेगवेगळी रोपं लावलेली आहेत, की ज्या रोपांमुळं जसं हळदी-कुंकवाचं आहे किंवा लिंबू आहे, त्यानंतर आपले वेगवेगळ्या वेली लावलेल्या आहेत, कृष्णकमळ आहे. तर अशा पद्धतीनं काय होतं, की जेव्हा ते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फुलपाखरांचा जीवनकोश आहे तो जीवनक्रिया जी आहे ती पूर्ण जसं अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू हे मुलं स्वतः बघतात, निहाळतात आणि अ, जवळपास एक 7-8 प्रकारची फुलपाखरांची इथं नोंद आमच्या प्रशालेच्या आवारामध्ये गेली 3 वर्ष झालेली आहे. त्यामुळं मुलांना निदान असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरू असतात आणि तो फुलपाखरू हा पर्यावरणामध्ये असणारा किती महत्त्वाचा घटक आहे. परागीभवनाचं काम तो कशा पद्धतीनं करत असतो, त्याचं जीवनचक्र कसं असतं, हा अभ्यास करता येतो. थोडक्यात काय, की निसर्गाशी जवळीक मुलांना कशी साधता येईल, की जेणेकरून मुलं निसर्गावर प्रेम करतील आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर प्रेम करतो, तेव्हा ती गोष्ट जपण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळं निसर्गावर प्रेम मुलं जेव्हा करू लागतील, तेव्हा निश्चितच मुलं ती जपण्यास पुढाकार घेतील. आता आमच्या प्रशालेच्या आवारामध्ये देशी झाडांचं संगोपन सुद्धा आम्ही केलेले आहेत. काही देशी झाडं लावलेली आहेत. जसं राज्य फुलाचं झाड आहे, जारूळ आहे. त्यानंतर बहावा लावलेला आहे, कदंब आहे, करंज आहे, शिसव आहे. तर ही सर्व झाडं मुलांनी लावलेली आहेत. आता काही झाडांना त्या फुलं पण लागलेली आहेत. त्या झाडांची माहिती बाहेरून आलेल्या लोकांना किंवा शाळेच्या आवारात जे काही मार्गदर्शक येतील किंवा कोण भेट देतील त्यांना त्याची पूर्ण माहिती मिळावी म्हणून आम्ही क्यूआर कोड लावलेले आहेत. ते क्यूआर कोड स्कॅन केले, की त्या झाडाची पूर्ण माहिती मिळते. शिवाय मुलं क्यूआर कोड वाचून आता मुलांना या झाडांची नावं सुद्धा पाठ झालेली आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूला जी काही जैवविविधता आहे, ही जैवविविधता काय आहे, किती आहे याचं ज्ञान लहानपणापासूनच मुलांना आता होतंय. थोडक्यात काय जसं आपण म्हणतो, की आता मुलांनी शिकून इंजिनिअर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे. पण आता म्हणजे हा पर्यावरण पर्यावरण जपण्याचा जो विषय आहे, हा आता जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. हे मुलांना जेव्हा लहानपणापासून ध्यानात येईल, तेव्हा आपल्या सगळ्यात मोठ्या परिस्थिती आता जसं तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, सगळं आहे. पण जर तुम्हाला चांगली हवा श्वासासाठी मिळत नसेल, प्यायला पाणी मिळत नसेल, अन्न जर व्यवस्थित मिळत नसेल, तर ह्या बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. आणि हे जेव्हा मुलांना कळेल, तेव्हा ह्या गोष्टी जपण्यासाठी ती लहानपणापासून नंतर पुढं मोठं झाल्यावर सुद्धा प्रयत्न करतील. म्हणजे थोडाफार पर्यावरण संवर्धनासाठी आमच्या प्रशालेकडून हा खारीचा वाटा असा आम्ही समजतो, की ती जाणीव-जागृती वेगवेगळ्या गोष्टीतून त्यांच्यामध्ये निर्माण करायची. त्यामुळं हे देशी झाडं असतील किंवा इथं तळ्याकाठी सुद्धा काही पुतरणजीवाचं झाड आहे किंवा करंज आहेत, तर त्याच्या देशी बियासुद्धा गोळा केल्या जातात. आणि त्या देशी बिया गोळा करून आम्ही सामाजिक वनीकरण आहे, सामाजिक वनीकरणाला देतो किंवा सह्याद्री देवराईला सुद्धा काही बिया आम्ही आमच्या प्रशालेकडून भेट दिलेल्या आहेत. म्हणजे एका बीपासून पुन्हा अशी अनेक झाडं तयार व्हावीत, ही भावना त्या मुलांमध्ये जागृत होते. त्याचबरोबर 5 जूनला जे पर्यावरण दिन असतो शाळेमध्ये, त्यावेळेला ह्या गोळा केलेल्या बियांपासून आम्ही अ, रोपं तयार करतो आणि ती रोपं नंतर वाढली की जेव्हा प्रशालेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात, तेव्हा पुष्पगुच्छ देण्याच्या ऐवजी आम्ही ती विद्यार्थ्यांनी तयार केलेली रोपं आहेत, तीच भेट दिली जातात. म्हणजे तो एक वेगळा आनंद
मुलांना मिळतो आणि एक चांगला संदेश पोहोचवला जातो, की फुलं पुष्पगुच्छ आहे, आपण आणतो विकत आणि तो नंतर कचरापेटीत टाकून देतो. त्याच्याऐवजी हे जे दिलेलं झाड आहे, ते जर योग्य ठिकाणी गेलं आणि लावलं, तर पुन्हा अशा पद्धतीची झाडं तयार होतील, ही एक भावना मुलांच्यामध्ये निर्माण होते. म्हणजेच काय असे अजून अ, बरेचसे कृती कार्यक्रम आहेत. आमच्या प्रशालेपासून अगदी 100 मीटर अंतरावर अ, एक जुनं म्हणजे ऐतिहासिक तळं आहे 100 वर्षापूर्वीचं. तर पूर्वी त्या तळ्याचं पाणी पिलं जायचं आणि आता मात्र अतिजैविकीकरणामुळं त्याच्यावर म्हणजे खूप साऱ्या जलपर्णींची वाढ झालेली आहे आणि आता तिथलं पाणी पिलं जात नाही. अगदी म्हणजे शेवटच्या घटका आता ते मोजतंय असं म्हटलं तरी चालेल. जसं वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही आमच्या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांकडून घेत असतो. तेव्हा असं एक मनामध्ये येऊन गेलं, की या तळ्यासाठी काहीतरी प्रयत्न झाला पाहिजे. कारण पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो आणि ते पाणी जे गावाचं वैभव आहे, तर ते वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न आपल्या प्रशालेकडून झाला पाहिजे. म्हणून आम्ही आदरणीय डॉक्टर अनिलराज जगदाळे सर, त्याचबरोबर सुहास वायगणकर सर, डॉक्टर विदुला स्वामी, अतुल कुलकर्णी सर, योगेश फोंडे सर, आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील सर, ए.पी. चौगले सर, कुंभार सर आणि माझ्या प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे विद्यार्थी यांच्या मदतीनं आम्ही त्याचा अभ्यास हाती घेतला. सुरुवातीला मुलांना एक प्रोजेक्ट दिला आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं, की पूर्ण त्याची ऐतिहासिक माहिती जमा करा. 10वीच्या विद्यार्थ्यांनी जवळपास असे 100 एक फाइल्स त्यांनी तयार केल्या, की ज्यामध्ये त्यांनी पूर्ण त्याचा 100 वर्षापासूनचा इतिहास, की तिथलं पाणी प्यायला वापरत होते. त्याचबरोबर तिथं मासेमारी केली जायची. कमळांसाठी हे तळं प्रसिद्ध होतं. इथली कमळं दररोज महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये म्हणजे पूजेसाठी दिली जायची आणि पंचक्रोशीमध्ये कमळांसाठी प्रसिद्ध असणारं असं हे तळं होतं. त्याचबरोबर अगदी 100 वय असणारे जे इथले वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्याकडून ही माहिती गोळा केली. त्यानंतर मग पुढची पायरी म्हणजे आम्ही इथं पाणी तपासणी केली. पहिल्यांदा पाणी तपासणी जी केली ती सायबर कॉलेज जे आहे, त्या सायबर कॉलेजच्या पर्यावरण विभागातून डॉक्टर माळी सर यांच्या मदतीने ती पाणी तपासणी केली. त्यानंतर दुसरी पाणी तपासणी जी आहे, ती वेगळ्या सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये ती आम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथल्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये केली. त्यावेळेला डॉक्टर आसावरी जाधव मॅडम यांची सुद्धा खूप मदत आम्हाला मोलाची झाली. त्यानंतर ही पाणी तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल आले. अहवाल आल्यानंतर आमचे जे सर्व मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे यामध्ये मदत करणारी जी लोकं होती, ते सर्वजण एकत्र बसून आम्ही एक कृती कार्यक्रम ठरवला, की आता सध्या इथं तळ्याचं जर पुनरुज्जीवन व्हायचं असेल, तर कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे आणि त्या कृती कार्यक्रम तयार करून त्याची एक फाईल बनवली. त्याचबरोबर दरवर्षी आता इथली जी जैवविविधता आहे, झाडं कोणती आहेत किंवा कोणती लावली पाहिजेत, त्याचं निरीक्षण केलं. त्यासाठी सुहास वायगणकर सर, परितोष उरकुडे यांची मदत झाली. त्याचबरोबर पक्षी विविधता किती आहे, कोणकोणते पक्षी येतात तलावावर, त्याचं निरीक्षण आम्ही दरवर्षी करतो. त्याची एक म्हणजे स्वतंत्र माहिती त्या फाईलमध्ये आम्ही नोंद केली आणि अशा पद्धतीनं तो कृती कार्यक्रम, की आत्ता जर तळं वाचवायचं असेल, तर कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, या त्याच्यामध्ये नोंद केल्या आणि हे सगळा म्हणजे ही सगळी माहिती आम्ही ग्रामपंचायतीला तो अहवाल आम्ही सुपूर्द केला शाळेकडून, की इथून पुढं कसं आहे, की या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे. पण ह्या करण्यासाठी आम्हाला ग्रामपंचायतीची मदत होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं इथून पुढं कधीही जेव्हा त्या तळ्याचं पुनरुज्जीवन करायचं असेल, तर त्यावेळेला ग्रामपंचायत आम्हाला कधीही त्यासाठी बोलवू शकते किंवा आमचे कृती कार्यक्रम जे आम्ही सांगितलेले आहेत ते राबवायचे असेल, तर त्यातले जे एक्सपर्ट आहेत, ते एक्सपर्ट कधीही मदत करू शकतील, असं आम्ही त्यांना भेटून सांगितलं आणि ग्रामपंचायतीमध्ये जे सरपंच आहेत, त्यांच्याकडे आम्ही तो अहवाल सुपूर्द केला. आता हे करत असताना अनेक म्हणजे जवळपास ह्या गोष्टी आम्ही 2 वर्ष सातत्यानं करत होतो. तर खूप सारे आमच्या संस्था आहे किंवा मुख्याध्यापक आहेत.
बाकीचे सर्व कर्मचारी आहेत त्यांची खूप मोलाची मदत लागली.